दक्षिणेपेक्षा मराठी चित्रपटांचे कथानक हे सरस असते, त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कथा हीच हिरो असते, असं प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले। घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा 26 नोव्हेंबर चित्रपट 9 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। 26 नोव्हेंबर हा केवळ चित्रपट नसून ही एक चळवळ आहे। अनिल कुमार जावादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित 26 नोव्हेंबर हा घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा महत्त्वाचा चित्रपट येत्या 9 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते अनिल कुमार जावादे यांनी दिली। या चित्रपटात अनिकेत विश्वासराव, सयाजी शिंदे, विजय पाटकर, गणेश यादव, मुश्ताक खान, भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, डॉक्टर जुई जावादे, डॉक्टर विलास उजवणे आणि अंजली उजवणे आदींनी प्रमुख भूमिका साकारली आहे। 26 नोव्हेंबर हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ भावनिक करणार नाही, तर त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची नवी प्रेरणा देईल। हा सिनेमा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी उभा राहिलेला एक प्रेरणादायी आवाज आहे, असे निर्माते अनिल कुमार जावादे आणि कार्यकारी निर्माते निलेश ओंकार यांचे एकमत झाले। चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सचिन उराडे म्हणाले, 26 नोव्हेंबर हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या सर्वांना आठवण करून देतो की या देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला जीवनाचा आनंद घेण्याचा समान अधिकार आहे। 26 नोव्हेंबर हा संविधान हा प्रमुख विषय घेऊन 9 मेला रिलीज होतोय। तर मला वाटतं की निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांनी संविधान ही किती संवेदनशील गोष्ट आहे आपल्या देशासाठी, तर ती विषय घेऊन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय सुंदर प्रयत्न केलेला आहे। लोकांना संविधानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी प्रत्यक्षात तसं पाळावं आणि तशा पद्धतीने आजूबाजूला पण लोकांनी वागावं, या पद्धतीचा मेसेज घेऊन एक फिल्म आली आणि ती रिलीज होते। तर तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा। विषय अतिशय चांगला आहे आणि सगळ्यांनी, कलाकारांनी सगळ्यांनी कामं चांगली केली, डायरेक्शन चांगलं झालेलं आहे, निर्मात्यांनी कुठेही काही कमी पडू दिलेलं नाही। तर अशा वेळेला मराठी चित्रपटचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी पण त्याच्यावर भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी थिएटरमध्ये जाऊन प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे। संविधान ही गोष्ट आपल्या देशाला एक प्रत्येकाचा हक्क देऊन गेले, तर तो संविधान एक राज्य कसं चालवावं आणि त्याला काय नियम असावेत आणि ते कसे पाळावेत आणि त्याच्यात जर तुम्ही नीट वापरले नाही तर त्याचे नुकसान पण काय होईल, इतक्या सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी जे दृष्ट आदमी आपल्याकडं होऊन गेलेला आहे आणि त्यांनी हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्याकडं सगळ्याच कित्येक लाखो पद्धतीनं म्हणजे दुर्लक्ष होतं आहे आणि काहीच बोटावर मोजण्या एवढी लोक ते मानत आहेत की संविधान महत्त्वाचं आहे। त्यातली ही फिल्म आहे, त्यातले आम्ही सगळे कलाकार आहोत, दिग्दर्शक आहोत। संविधान हे अवश्य थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघितला पाहिजे। सिनेमाचं नाव आहे 26 नोव्हेंबर। आपल्या आजूबाजूला सतत फसवणूक करणाऱ्याच लोक जास्त झाले, अगदी आजूबाजूला, म्हणजे ह्या चॅनलला हे चॅनल फसवणूक करतं आहे, त्या चॅनलला तो चॅनल, त्या पेपरला ते पेपर, तो माणसाला तो माणूस, ह्या शिपायाला हा शिपाई, ह्या अधिकाऱ्याला तो अधिकारी, अशा आपल्या बाजूला सतत एकमेकाची फसवणूक करणारी जनता आहे आत्ता। म्हणजे गणेश यादव, मी समजा आम्ही 80 सालचे मित्र आहोत आणि आत्ताचे मित्र आहोत, आमच्यात खूप बदल पडला आहे। त्यावेळची आमची भावनिकता आणि आताची भावनिकतेमध्ये फरक पडला आहे, त्यामुळे माणूस इतका बदलत चालला आहे। त्यामुळे संविधान हे देवासारखं मानलं पाहिजे आणि त्याची पूजा करायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे। मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की जसं आता सांगितलं की आमच्या मुलांना संविधानाबद्दल काय माहिती आहे, खरं आहे संविधानाबद्दल आमच्या आजच्याच लोकांना फार कमी माहिती आहे। म्हणजे 26 नोव्हेंबर ही तारीखच सगळ्यांना प्रश्न निर्माण करते की या तारखेच्या नावावर सिनेमा म्हणजे कमालच आहे, पण ही तारीख आमच्या या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय देऊन गेलेली आहे हेच आम्हाला माहिती नाही। ही तारीख खऱ्या अर्थाने आम्हाला राजेशाहीतून लोकशाहीमध्ये परावर्तित करते। ही तारीख खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सूर्य उगवून आम्हाला जगण्याची प्रेरणा देते ही तारीख, आणि या तारखेवर हा सिनेमा बेतलेला आहे। संविधान आहे, 75 वर्ष झाले संविधान आहे, आपण बघतोय, वाचतोय, त्या संबंध कायद्याचं काय आहे ते पण बघतोय। पण या संविधान हस्तांतर करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लिमेंटमध्ये जे भाषण केलं, संविधान अर्पण करताना ते सांगितलं की हे संविधान
जगातलं सर्वांग सुंदर संविधान मी या देशाला अर्पण करत आहे। हे संविधान बरहुकूम राज्य करण्याची जबाबदारी शासनावर आहे, येणाऱ्या सरकारवर आहे। ते जर चांगलं असेल तर या संविधानानुसार त्यांनी जर काम केलं, राज्य केलं, तर या देशातला प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि आनंदी होईल। आणि जर असं झालं नाही तर हा दोष संविधानाचा नसेल, हा राज्यकर्त्यांचा नालायकपणा असेल। आणि तेवढंच आम्ही दाखवलेलं तर हे आपण बघावं आणि त्यात काय आमचं म्हणजे आमचा दृष्टिकोन कुठे चुकतोय का त्याचे मूल्यमापन करावं। मला असं आम्ही त्या चित्रपटामध्ये शेवटी मागणी ही केलेली आहे की शाळेमधून संविधान विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे। काय शिकवलं गेलं पाहिजे तर जसं अधिकार आहेत तसे कर्तव्य दिलेली आहेत ना, आम्ही काय कर्तव्य केलं पाहिजे। आणि आमचा समाज, संबंध भारत देश हा भोळ्या लोकांचा देश आहे। यांना कसं फसवायचं, कसं निपटवायचं हे काही हुशार लोकांना फार चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि 75 वर्ष त्या पद्धतीनं आपण निपटत आहोत असंच म्हणायला लागेल। कारण बघा ना तुम्ही, इतिहासामध्ये काही आमचं काही नुकसान झालं नाही 75 वर्षात, फार काही अशा लढाया केल्या नाहीत, फार काही आम्ही आमचं गमावलं नाही। तरी आज 80% म्हणजे 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य सरकारला द्यावं लागतं। 75 वर्षाची उपलब्धी आहे ही आमची। आणि दुसऱ्या बाजूला जपानवर हिरोशिमा, नागासाकी ॲटम बॉम्ब पडतात, संबंध देश बेचिराख होतो। तो अवघ्या 10 वर्षामध्ये फिनिक्स पक्षासारखा उभा राहतो आणि पुढल्या 20 वर्षानंतर अमेरिकेसारख्या देशाला अर्थसहाय्य करण्याची कुवत निर्माण करतो। फक्त 20 वर्षात आणि 30 वर्षात जर एक देश करत असेल आणि 75 वर्ष होऊनही आम्हाला अजूनही आमच्या लोकांना 5 किलो अन्नधान्य द्यावं लागत असेल तर हे दुर्दैव आमचं आहे। राज्यकर्त्यांना आनंदच आहे, अजून असे किती वर्ष तुम्ही राहिलात तरी चालेल।